हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. वा, नमस्कार रसिको. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, एखादी कला जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा ती कला आपल्याला खूप काही शिकवून देते. किंबहुना आपण कसं जगायचं आणि का जगायचं याची सुद्धा कारणं किंवा याची सुद्धा उत्तरं आपल्याला ती कलाच देत असते. मधला एक काळ आपल्या सगळ्यांसाठी जो कठीण होता, त्याही काळामध्ये आपल्याला या कलेनी जगवलं खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळेच या कलावंतांकडनं आपल्याला त्यांच्या निर्मितीच्या कथा, त्यांच्या कलाकृतींच्या निर्मितीच्या कथा ऐकायला खूप आवडतात. अशाच काही गाण्यांच्या गोष्टी उलगडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आजचे आघाडीचे संगीतकार अविनाश विश्वजित. दोघांचेही स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार. आणि अगदी सुरुवातीलाच मला तुमचं दोघांचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण हे दोघे पहिले मराठी संगीतकार आहेत ज्यांनी हॉलिवूडला संगीत दिलंय. सो हॉलिवूडच्या फिल्मसाठी सुद्धा तुम्ही संगीत केलंय, ही खूप आनंदाची आणि आमच्या सारख्या मराठी रसिकांच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाची अशी गोष्ट आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला तुमचं दोघांचंही अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी. खरं तर ही दोन नावं आता स्वतंत्र राहिलेली नाही आहेत. अविनाश विश्वजित या एका नावामध्येच सगळं सामावलेलं आहे. पण मग मला असं वाटतं की या गप्पांची किंवा तुमच्या आठवणींची सुरुवात करताना हे अविनाश विश्वजित हे समीकरण जमलं कसं, इथून सुरुवात करावी असं वाटतं. काय सांगाल? नक्कीच. मी आणि विश्वजित आम्ही दोघंही खरं तर पुण्याचे आहोत आणि आम्ही खरं तर इंडिपेंडेंटली काम करत होतो. आमची काहीच ओळख नव्हती. पण असं झालं की एका अल्बमसाठी 4 गाणी विश्वजित अरेंज करणार होता आणि 4 गाणी मी अरेंज करणार होतो. तोपर्यंत मी आणि विश्वजित आम्ही एकमेकांना कधीही भेटलेलो नव्हतो. बरं. आणि असं झालं की जेव्हा त्यांनी त्याची गाणी अरेंज केली, मी माझी गाणी अरेंज केली आणि ती एकाच स्टुडिओमध्ये मिक्स होण्यासाठी आली. अच्छा. आणि मी म्हटलं गाणं लावा. तर मला विश्वजितनी अरेंज केलेलं गाणं ऐकल्यावरती असं वाटलं, असा भास झाला की ते मीच अरेंज केलंय. बरं. म्हटलं केवढे सिमिलर थॉट्स आहेत, केवढ्या प्रोग्रेशन्स किती सिमिलर आहेत. आणि जेव्हा विश्वजितनी माझी अरेंजमेंट्स ऐकली तेव्हा त्याला पण तोच फील आला. सो वी वर सो इगर टू मीट इच अदर की अरे कोण आहे विश्वजित, मला भेटायचं आहे याला. आणि नंतर विश्वजित स्वतः उत्तम मिक्सिंग इंजिनियर आहे आणि इनिशियल काळामध्ये तो मिक्सिंग करायचा स्वतःच्याच, म्हणजे आम्ही केलेल्या कंपोजिशन आणि अरेंजमेंट्सचं. तर तो अल्बम विश्वजित मिक्स करणार होता. त्यानिमित्ताने माझी विश्वजित बरोबर पहिल्यांदा ओळख झाली. आणि मग म्हणजे ते थॉट्स इतके मॅचिंग होते एकमेकांना, इतके कॉम्प्लिमेंट करणारे होते की मग पुढे आमची वाटचाल एकत्र चालू झाली त्या पॉइंट. म्हणजे फक्त प्रेमाच्याच बाबतीत हृदयात वाजे समथिंग असं होत नाही. कदाचित हे ट्युनिंग सुद्धा असंच कुठेतरी वाटलं का विश्वजित? काय वाटलं? नाही, खरंच म्हणजे जसं म्हणलं हा अविनाश की त्यामध्ये मी 4 गाणी तो अरेंज करणार होतो, 4 मी करणार होतो. पण झालं असं होतं की त्यावेळेला मी रेकॉर्डिंग पण करायचो आणि त्या अल्बमचं नंतर असं टाईमलाईन अशी अगदी आली होती की आता 10 दिवसात रिलीज होणारे अल्बम, अजून बरंच काम राहिलंय, अरेंजमेंट झालेलं नाही, अमुक नाही तमुक नाही, असं सगळं जे जनरल कलाकारांच्या आयुष्यात जे एक प्रेशर असतं तसं ते सगळं त्या अल्बमच्या बाबतीत होतं. आणि असं झालं की मला एक गाणं करायला जरा अवघड पडत होतं, कारण रेकॉर्डिंगमध्ये मी व्यस्त असायचो. आणि अविनाशला मी म्हटलं की अरे आव्या, तू करशील का हे गाणं, कारण मला खूप लोड येतोय आता, तर तू हे कर गाणं. तर अविनाश म्हटलं की करतो मी. आणि नंतर आम्ही ते रेकॉर्डिंगला आणलं. त्या दिवशी त्याचे 2 संगीतकार वेगळे होते, म्हणजे
एक सलील कुलकर्णी होता, एक अभिराम मोडक होता. बर तर म्हणजे कोणाचं अरेंजमेंट कुठलं हे त्या दोघांना पण कळत नव्हतं आणि त्यांना वाटत होतं की ते मीच अरेंज केलेलं आहे. इतकं ते जुळून आलेलं होतं. Correct. आणि खरोखरच म्हणजे ते एक ट्युनिंग जुळणं म्हणतात ते तिथपासनं कुठेतरी आमचं सुरू झालं. पण मग पहिलं गाणं कोणतं होतं की तिथे तर तुम्ही चला योगायोगाने भेटलात अल्बमच्या निमित्ताने, मग पहिलं असं कोणतं गाणं होतं की जेव्हा तुम्ही ठरवलं की आपण दोघांनी मिळून संगीत द्यायचं? खरं ते तर पहिलं गाणं कोणतं? पहिलं गाणं नव्हतं आमचं, एक शीर्षक गीत होतं. बरं. वेग नावाची एक मालिका होती ज्याच्या प्रोड्युसर मृणाल कुलकर्णी होत्या. आणि त्या मालिकेचं जे टायटल सॉन्ग होतं, सतीश राजवाडेने ती मालिका दिग्दर्शित केली होती. त्याचं टायटल सॉन्ग एक इन्स्ट्रुमेंटल ट्यून होती Okay. जी खूप गाजली होती. तर हा. ते इन्स्ट्रुमेंटल गाणं आम्ही दोघांनी पहिलं, जे आमचं पहिलं म्हणजे बाहेर आलेलं काम होतं. बरं. आणि आपल्याला अविनाश ऐकता येईल काही त्याची झलक? आता थोडं अवघड शक्य आहे, आहे? कारण तसं इन्स्ट्रुमेंट्स नाहीत आपल्याकडे. Right, पण right. अविनाश विश्वित हे नाव पहिल्यांदा जर कुठे एकत्र बघायला मिळालं असेल तर ते तर त्या त्या वेग या शीर्षक मालिकेमध्ये बरोबर. बघायला मिळालं. बरोबर. सो तिथनं आमचा प्रवास एकत्र चालू झाला. पण तुमची दोघांची पार्श्वभूमी थोडी थोडी वेगळी होती मला वाटतं. तुम्ही म्हणजे अविनाश तुम्ही इन्स्ट्रुमेंट्समध्ये जास्त काम केलं आधी. विश्वजित स्वतः गीतकार आहेत उत्तम आणि तोही एक वेगळा पैलू त्यांच्यामध्ये आहे. पण मग कोणाचा प्रभाव होता का? किंवा आपण म्हणतो ना की नेहमी आपण कोणाला तरी फॉलो करत असतो, तर तसं कुणाला फॉलो करणं होतं? खरं तर माझ्या करिअरची सुरुवात एक म्युझिशियन म्हणून झाली. बरं. आणि मला स्वतःला पियानोची प्रचंड आवड होती. ती हा. का होती याचं काही खरं तर कारण नाहीये. असं नाही की आमच्या पण घरामध्ये संगीत होतं. लहानपणापासून हा काही पण मला वारसा? म्हणजे ह्याचं मी सुद्धा असं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो की मला का आवडत असेल पियानो, आय डोंट नो. पण पहिल्यापासून मला भयंकर त्याच्याबद्दल पॅशन होती आणि मला जर काही शिकायचं होतं तर पियानोच होता. बरं, घरात संगीताचं काहीच तसं कोणी असे आई वडील किंवा आजोबा घरी संगीताचा वारसा आहे असं काहीच नाही. बरं. त्यामुळे बरं, पियानो हे वाद्य असं नाही की जे घराघरात असतं. त्यामुळे त्या काळामध्ये इंटरनेट पण एवढं नसल्यामुळे पियानो हे वाद्य फार कमी लोकांकडे होतं. आणि ते शिकण्यासाठी मी स्पायसर कॉलेज म्हणून पुण्यात एक आहे जिथे पियानो शिकवला जातो, तिथे मी जायचो आणि पियानो शिकायचो. आणि त्या काळामध्ये अर्थातच जी गाणी ऐकायचो त्यात सगळ्यात आवडते संगीतकार ज्यांचा इन्फ्लुएन्स आज आमच्या जनरेशन वरती तर आहेच आहे, पण सगळ्याच आमच्या नंतरच्या जनरेशन वरती खरं. सुद्धा आहे, ते म्हणजे पंचमदा, आर डी वा. बर्मन. वा. आणि ते इन्स्पिरेशन कुठेतरी होतं, असं संगीत आपल्याला करायचं आहे. आणि मग मी माझं इंजिनिअरिंग कॉलेज बुडवून मी रेकॉर्डिंग अच्छा. बघायला. म्हणजे शिक्षणाने इंजिनियर आहात तुम्ही? हो, मी मेकॅनिकल आहे. बरं. तर मी माझं इंजिनिअरिंग कॉलेज बुडवून मी रेकॉर्डिंग बघायला जायचो अच्छा. मुंबईमध्ये. आणि पंचमदांचं एक रेकॉर्डिंग, मला ते भेटले नाहीत तेव्हा, पण त्यांचं एक रेकॉर्डिंग बघण्याचा योग मला आला. आणि कदाचित तेव्हा जितकी आता ओपनिंग्स आहेत कलाकार म्हणून तेवढी तेव्हा त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे हे प्रोफेशन करता येईल का नाही हे माहिती नव्हतं, पण त्याचं एक प्रचंड वेळ त्याच वेळी कॉलेजमध्ये असतानाच डोक्यामध्ये आलं होतं. आणि कुठेतरी असं वाटलं होतं की जर संधी दिली आयुष्याने तर सगळं सोडायचं आणि हेच करायचं. बरं. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय लाईफ. आणि तसं झालं. आणि तसं झालं फॉर्च्युनेटली. गोष्टी गाण्यांच्या. तर सुरुवात जी म्युझिशियन म्हणून झाली, त्यानंतर अरेंजमेंट म्हणजे काय हे कळायला लागलं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल की हो. म्युझिक अरेंजमेंट म्हणजे नक्की काय. तर आपण जसं एक घर बांधतो आणि घराच्यात इंटिरियर असतं, तर घर जे आहे ते कंपोजिशन आणि शब्द आहेत, आणि आतलं जे इंटिरियर डेकोरेशन ते म्हणजे अरेंजमेंट आहे. म्हणजे समजा शब्द तुम्ही लिहिले आणि एक चाल बांधली, पण नुसती चाल नसते ना, त्याच्यामध्ये कुठला रिदम पॅटर्न असेल, तो कधी बदलेल, कुठला पिकअप असेल, मग बेस गिटार काय वाजवेल, इवन वाद्य कोणती वाद्य असावी. कोणती असतील, या सगळ्याचा जो मेळ असतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याचा खरंय. खूप मोठा अभ्यास आहे आणि त्याचा वेळ खूप लागलं. आणि मग अरेंजमेंट ऐकता ऐकता पंचमदांचेच अरेंजर मनोहरी सिंग वा. यांच्याबरोबर माझी ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर मी काम करायला लागलो आणि त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. हे माझं खूप मोठं भाग्य समजतं. वा. मला वाटतं पंचमदांना ट्रिब्यूट म्हणून काही जरूर. ऐकवता आलं तर आम्हाला आवडेल सगळ्यांना. जरूर. आम्ही पण सगळे फॅन आहोत त्यांचे. जरूर.
क्लास. वा, म्हणजे कितीही वर्ष झाली तरी सुद्धा हे गाणं तितकंच एव्हरग्रीन आहे. अर्थात Absolutely. त्याचं यश त्यांच्या पंचमदांकडे जातच. पण तो सगळा प्रवास करताना असं झालं का की नेमकं काय करावं किंवा दिशा काय ठरवावी असा विषय कधी मनात आला का? हो नक्कीच. ॲक्च्युली जेव्हा म्हणजे घरामध्ये संगीत आमच्या तसं नव्हतं, त्यामुळे जेव्हा पूर्णतः संगीत हे करिअर करावं का नाही हा विषय, हां, नोकरी वगैरे सोडून तेव्हा नॅचरली एक असा एक टप्पा असतो की हा निर्णय कसा घ्यावा किंवा तो कितपत योग्य असेल. पण काय असतं की मला असं वाटतं की त्या काळामध्ये मी ऑलरेडी श्रीकांत पारगावकर आणि अरुण दाते यांच्याबरोबर साथ संगत करत होतो आणि ते खूप अनुभवी होते आणि त्यांनी कुठेतरी मला हा सल्ला दिला की तू ही गोष्ट नक्की कर, कारण दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकणार नाहीत आयुष्यामध्ये आणि ती पॅशन तुझ्यामध्ये आहे आणि तू नक्कीच करू शकतोस. तेव्हा मी स्वतःचं क्रिएशन जस्ट चालू केलं होतं, कारण की मला वाटतं कुठल्याही कलाकाराचा प्रवास हा पहिल्यांदा इमिटेट करणं आणि ते सादरीकरण करणं, जसं मी आत्ता केलं, त्यानंतर स्वतःचा विचार त्याच्यामध्ये मांडणं बरोबर. आणि स्वतः एक नवीन क्रिएशन करणं आणि नंतर तो पूर्णत्वाकडे नेणं, हाच प्रत्येक कलाकाराचा एक प्रवास असतो. तसा माझ्या बाबतीत तो होता. पण ते मार्गदर्शन कदाचित आणि मला असं वाटतं की ती पॅशन आणि आमचा ग्रुप होता, सलील कुलकर्णी, मी आणि आमचा अजून एक मित्र होता. आम्ही तिघंजण एकत्र असायचो, एकत्र रात्रंदिवस संगीतामध्ये गाण्यांच्याच गोष्टी चालायच्या. अक्षरशः खूप खरं आहे. आणि हे सगळं करत असताना अनेक लोकांचा हातभार याच्यामध्ये लागला आणि ती गोष्ट पुढे नेली आणि मला अजूनही तो काळ आठवतो की ज्याच्यामध्ये म्हणजे आता खरं सांगू का की ह्या निमित्ताने आयुष्यातली मागची पानं उलगडून बघताना खूप आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय खरंय. की म्हणजे नोकरी सोडणं आणि इतकी चांगली नोकरी सोडणं. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर होतो बरं. आणि इतकी चांगली नोकरी सोडून चांगली नोकरी म्हणजे चांगला पगार. आणि त्याच्यातनं काय हे धंदे करतोय मुलगा आणि कसं होणार आता पुढे, असं म्हणणारे नातेवाईक काहीच किंवा मित्र किंवा काही जवळचे लोक काहीच दिवसांनंतर, काहीच वर्षांनंतर त्याच गोष्टीची उदाहरणं द्यायला लागली. सो आय थिंक ती जी ट्रान्झिशन होती आयुष्यातली ती कायम लक्षात राहते. नक्कीच नक्कीच. कारण हाच टप्पा खूप महत्वाचा असतो जेव्हा आपण त्या दिशेने जाण्याची वाटचाल सुरू करतो आणि तेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं कोणीतरी लागतं. मला वाटतं विश्वजित तुमच्या बाबतीत सुद्धा नेमकं काय झालं, या प्रवासाला सुरुवात होत असताना काय गोष्ट नेमकी घडली? खरं तर मी या क्षेत्रात आलोही नसतो कदाचित, पण काही असते स्विचेस असतात असं मला वाटतं आपल्या मेनूमध्ये. ते अचानक कुठल्या तरी वयात ऑन होतात आणि तिथनं ते ऑन राहिले की ते ऑनच होत जातात आणि तिथे एक वेगळा प्रकाश पडायला लागतो आपल्या डोक्यात आणि आपल्या आजूबाजूच्या जगात सुद्धा ते दिसायला लागतं. तसं काहीसं मला माझ्या कॉलेज लाईफमध्ये व्हायला लागलं आणि मी खरं तर कम्प्युटर सायन्स करायचो, BCS करायचो आणि त्यावेळेला आमच्या SP कॉलेजमध्ये पुण्यात आर्ट म्हणजे कलेचं खूप चांगला माहोल होता आणि आमचं आर्ट सर्कल खूप छान होतं त्यावेळेला आणि तर त्यावेळेला मी एका मित्रामुळे तिथे जॉईन झालो आणि जस्ट मी आपला बॅकस्टेजला नाटक बघायचो वगैरे आणि मग हळूहळू करता करता स्टेजवर अभिनय करणं आणि नाटकं बसवणं, मग प्रायोगिक स्पर्धांमधनं अनेक नाटकं, राज्यनाट्य स्पर्धा, या सगळ्या म्हणजे नाटकाचं वेडच लागलं जणू त्या 2-3 वर्षात. आणि ते करता करता मला असं झालं की नाटकाचं पार्श्वसंगीत करायचं असायचं. तर त्यावेळेला बऱ्यापैकी माझा म्युझिककडे कल पण होता. तर मला माझे मित्र सांगायचे की तू निवड, आपल्याला स्टॉक पीसेस करायचे आहेत. आणि मग आम्ही इकडनं तिकडनं रविशंकरांचे पीसेस, ह्यांचे पीसेस, हरिप्रसादजींचे पीसेस असे करून ते नाटकाचं बॅकग्राऊंड होताच आपल्याकडे, त्यामुळे बॅकग्राऊंड करायचो आम्ही आणि जोडायचो आणि ते इतकं बेमालूमपणे मर्ज करायचो मी एका पीस मधून दुसऱ्या पीस मध्ये की बऱ्याच वेळा लोकांना कळायचं नाही की हे दोन वेगळे पीसेस आहेत आणि मला कळायचंच नाही की हे मला कसं काय कळतंय, हे पण मला काही कळायचं नाही. पण हळूहळू ते जास्त त्याच्यामध्ये मी गुंतत गेलो आणि मला खरं सांगायचं जर मी जसा अविनाश शो किंवा म्युझिशियन म्हणून जास्त त्या स्ट्रीममधनं आला तसं माझं झालं नव्हतं. तर मला जास्त करून मला असं वाटायचं की
जसं स्टेजवर आपण एक भावविश्व असतं, आपण इमोट करतो, आपल्या इमोशन्स सादर करतो आणि त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक जी कथा असते, स्टोरी असते, तर ते ह्या स्टोरीचं वेळ, त्या भावना एक्सप्रेस करण्याचं वेळ हे म्युझिकली पण म्युझिक म्हणजे काय तेच असतं. आपण बरोबर. वेगवेगळी भावना व्यक्त करत असतो. मग ती रोमॅन्टिक असेल, सॅड असेल, कुठे अँगर असेल, कुठे रौद्र असेल, वेगवेगळ्या रसांमधली ती भावना असते. तर ती एक्सप्रेस करता करता मला त्याचं वेळ जास्त लागायला लागलं आणि म्हणजे मला असं वाटतं की तो उगम असतो की तुम्ही त्या संपूर्ण पाटी कोरी आहे तुमची आणि तुमच्या समोर काहीच रेफरन्स नाहीये, काहीच नाहीये आणि तुम्हाला एक कोणतरी येऊन सांगतं की अरे ना इथे एक सॅड काहीतरी गाणं पाहिजे किंवा एखादा म्युझिक पाहिजे. तर हे सुचण्याचं जे वेळ असतं ना, तो ध्यास ते जास्त मला लागलं आणि ते कंपोजिशन मध्ये उमटायला लागलं आणि ते कंपोज करण्याचा एक वेळ लागला आणि मग तिथनं हळूहळू असा प्रवास सुरू झाला माझा. सो मला इन्फ्लुएन्सेस म्हणाल तर माझ्या असे कोणी पटकन असे हे नव्हतं की मग ह्यांनी कसं केलंय ते तसं करून बघू, असं माझ्या डोक्यात नव्हतं कधी. मी बऱ्यापैकी प्रयत्न करायचो आणि ते लोकांना आवडत गेले. हे सगळ्यात महत्वाचं की लोकांना आवडणं, कारण लोकांना जर आवडलं नाही तर तुमचा प्रवास तिथेच थांबतो किंवा खुंटतो किंवा त्याला कदाचित एक वेळ लागतो, स्पॅन लागतो. माझ्या नशिबाने आपल्या क्रिएटिव्हिटीला ती एक जोड लागते खरं तर. हा जोड लागते, कारण ऍक्सेप्टन्स तुमचं समोरचं किती करतोय तुम्ही केलेल्या कामाला ह्याच्यावरतीच सगळं पुढे तुमचं गणित वाढत जाणं किंवा मायनस होणं हे ठरलेलं असतं. तसं माझ्या बाबतीत असं झालं की ते नशिबाने हळूहळू माझ्या 4 मित्रांनी आमच्या थिएटर ग्रुपमधनं मग कदाचित व्यावसायिक नाट्यच्या मंचावरती ते ऍक्सेप्टन्स वाढत गेला आणि मग हळूहळू स्टुडिओ हेच माझं विश्व झालं. गोष्टी गाण्यांच्या. घरी मला आई विचारायची की म्हणजे तू नक्की काय करतोस, म्युझिक करतोस म्हणजे नक्की काय करतोस. मी म्हटलं चाली लावतो. म्हणजे काय असतं, म्हणजे म्हटलं ही बघ बाबूजींचं हे गाणं ऐकतेस ना, ही चाल त्यांनी लावलेली आहे त्याला, असं सगळं मला सांगायला लागायचं की अरेंजमेंट म्हणजे काय. म्हणजे हे सगळं सगळं झाल्यानंतर, सांगून झाल्यानंतर सुद्धा म्हणजे नक्की म्हणजे व्यवसाय म्हणजे कसं असणार आहे, व्यवसाय होऊ शकतो का, हा व्यवसाय कसा होणार, त्याच्यात 4 पैसे मिळणार का. हा थोडक्यात काय आई वडिलांना वाटत असतं बाबा आयुष्यभर तुम्ही याच्यावर जगू शकाल ना, ही काळजी असते. संगीत हा छंद म्हणून ठीक आहे. बरेच जण माझ्या त्या जमान्यामध्ये जसं अविनाश म्हटलं की असं एक्सपोजर असं काही नव्हतं. आज कसं की सोशल मीडियामुळे प्रत्येक जण आपलं स्वतःचं अस्तित्व जगासमोर आपलं आपण आणू शकतो. त्यावेळेला हे सगळे चॅनलच नव्हते. सो हे सगळे प्रश्न होतेच आणि बिकट होते अतिशय. आणि त्या खडतर जे काय म्हणू त्याला आपण लोखंडाचे चणे ते खाल्लेले जावी आणि त्यातनं तावून सुलखून ऍक्सेप्टन्स वाढत गेल्यामुळे तो एक हुरूप कायम होता की लोक आपल्याला ऍप्रिशिएट करतायत आणि आपलं काम हे लोकांना आवडते. हे सगळ्यात कुठल्याही कलाकाराला एक जगवणारं आणि मोटिवेट करणारं फॅक्टर असतो. आणि तो त्या काळातला ना संघर्ष पण असतो. म्हणजे तो संघर्ष केवळ जसं लोखंडाचे चणे झाला तसा तो मुद्दा असतो, जीवनाचा संघर्ष असतोच, पण आपला आपल्याशी सुद्धा एक कलावंत म्हणून संघर्ष असतो. कारण आपण स्वतःला शोधत असतो आणि ते स्वतःला शोधणं मला वाटतं पुण्यातनं मुंबईत आल्यावर मुंबई पुणे मुंबईच्या निमित्ताने ते सापडलं असं म्हणायला हरकत नाही का. म्हणजे का कळेना म्हणता म्हणता तुम्हाला कळू लागलं असं म्हणायला हरकत नाही का मुंबई पुणे मुंबईच्या. कारण आमचा उपेंद्र लिमये नावाचा जो मित्र आहे, आमचा सगळ्यांना परिचित असलेला ऍक्टर आहे, नॅशनल अवॉर्ड पासनं सगळ्या गोष्टी त्याला, आणि उत्तम अभिनेता आहे. तर त्यांनीच आम्हाला राजीव पाटीलशी ओळख करून दिली. आमच्या थिएटरच्या माझ्या कनेक्शनमुळे आमचं सगळं यातला प्रवास बऱ्याचपैकी कनेक्शन सुरू झाली. मग राजीव पाटील, मग सतीश राजवाडे, असे सगळे जोडत गेलो आम्ही दिग्दर्शक, आणि त्यातनं मुंबई पुणे मुंबई हा प्रवास सुरू झाला. आणि मुंबई पुणे मुंबईचा टप्पा खूप महत्वाचा होता, कारण अविनाश विश्वजित हे नाव सिनेमाच्या माध्यमातून कदाचित ते पहिल्यांदा लोकांसमोर. बरोबर आहे, पण तो आमचा पहिला चित्रपट नव्हता. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो पहिला चित्रपट होता का, तसं नव्हतं. माझी आणि विश्वची जी सुरुवात झाली ती पार्श्वसंगीतापासून झाली आणि बॅकग्राऊंड म्युझिक करणं ही अजूनही आमच्या दोघांची तितकीच पॅशन आहे. कारण की अनेक चित्रपटांना तुम्ही बॅकग्राऊंड दिले. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की
पार्श्वसंगीत हा एक वेगळाच एरिया आहे, एक इतका जबरदस्त आणि पॉवरफुल एरिया आहे की जो बऱ्याच वेळेला अंडर एस्टिमेट केला जातो. परंतु पार्श्वसंगीताची जी ताकद आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे आज आपण समजा शोले या चित्रपटाचं उदाहरण बघितलं तर गब्बर सिंगचे फक्त आपल्याला पाय दिसतात आणि एक ट्यून वाजते आणि आपण इमिजिएटली आयडेंटिफाय करतो की ती गब्बर सिंग येणार आहे आणि ती भीती जनरेट होते किंवा तो वारा किंवा ते जे इफेक्ट्स आहेत. सो आय थिंक बॅकग्राऊंड म्युझिक ची आमची सुरुवात झाल्यामुळे एक गोष्ट खूप चांगली झाली की एक स्टेप बाय स्टेप आम्ही गाण्यापर्यंत पोहोचलो आणि अरेंजमेंट आमच्या रक्तातच होतं. आणि पहिली आम्ही जी बॅकग्राऊंड स्कोर केला ज्या फिल्मचा, म्हणजे जी मोठी कमर्शियल फिल्म होती ती होती एकदा धोबी पछाड अशोक मामांची, आणि तो खूप एक मोठा छान गाजलेला चित्रपट आणि खरोखर बॅकग्राऊंड सकट लक्षात राहील असा चित्रपट अक्षरशः. आणि मग त्यानंतर पुढे जाऊन सतीश राजवाडेंनी दिग्दर्शित केलेली ती फिल्म होती आणि त्यानंतर त्याची तेव्हाच दुसरी फिल्म तो करणार होता गैर म्हणून, की जी एक थ्रिलर फिल्म होती आणि वे अहेड ऑफ टाइम होती ती फिल्म, अप्रतिम फिल्म आहे ती. सो त्याचं संगीत पहिल्यांदा आम्ही केलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो मुंबई पुणे मुंबईवरती. पण मुंबई पुणे मुंबईतली सगळीच गाणी खूप गाजली. मला असं वाटतं की त्या गाण्यांच्या मागची गोष्ट ऐकण्यापूर्वी आपण ते गाणं जर प्रत्यक्षात ऐकू शकलो थोडंसं. नक्कीच, कधी तू आपण सुरुवात करूया. नक्की नक्की. आणि हे गाणं गाण्यासाठी मी आज खास आमचा स्टुडंट प्रणव देहरकर याला इथे बोलवलेलं आहे. हे गाणं ओरिजिनली ऋषिकेश रानडेंनी गायलेलं आहे. त्याची स्टोरी आपण नंतर ऐकूच, पण आता हे गाणं लाईव्ह प्रणवकडनं ऐकूयात. कधी तो रिमझिम झरणारी बरसा, कधी तो चमचम करणारी चांदण्या, कधी तो कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, कधी तू अंग अंग मोहणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू अंग अंग मोहणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू
क्या बात आहे. किती सुंदर म्हणजे हे कॉम्पोजिशनच इतकं सुंदर आहे आणि ह्या सगळ्या गाण्यांच्या आठवणी तुमच्या मनात जागत असतील. कसं झालं हे गाणं, त्यावेळेला काही घडलेली गोष्ट? इतका मजेदार किस्सा आहे हा. हा. मुंबई पुणे मुंबईचं जेव्हा नरेशन आम्हाला मिळालं होतं तेव्हा सतीशनी सांगितलं की या चित्रपटामध्ये फक्त 2 पात्र आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि त्यांची ही लव्ह स्टोरी. तर मी आणि विश्वेत आम्ही असा विचार करत होतो की बाकी पात्रच नाही आहेत, मग कसं काय हे केमिस्ट्री कशी काय जुळणार. आणि या चित्रपटात एकच गाणं होतं आणि ते होतं का कळेना कोणत्या क्षणी. विश्वजित पुढचा किस्सा सांगेल. त्यांनी तिथे एक कविता होती सुंगचीची की सिंहगडावर ते 2 जण बसलेले असतात आणि मग तो तिला सुंगचीची एक कविता ऐकवतो आणि विश्वजितला एक गाणं तिथे सुचलं. विश्वजित म्हणला बघ ते कविताच्या ऐवजी आपण एक गाणं केलं तर. बरं. सतीश म्हणला ओके ऐको. मग पुढच्या सेटिंगला आम्ही ते गाणं बनवलं आणि विश्वजित पुढचा किस्सा सांगेल. हा म्हणजे ऍक्च्युली हे गाणंच त्यावेळेला आमच्या डोक्यात नव्हतं, कोणाच्याच डोक्यात नव्हतं. आणि जवळपास का कळेना आम्ही ऑलमोस्ट म्हणजे ट्यून लॉक झाली होती. ती सुद्धा अविनाशने छान पियानोवरती एक कधी काळी आम्ही एक डाव दोवी पछाड किंवा गैर करत असताना दरम्यान कधीतरी तो वाजवत होता. मी म्हटलं छान वाटते ही ट्यून, आणि कधीतरी आम्ही ती सतीशला पण ऐकवली होती, त्याला ती आवडली होती. आणि ज्या वेळेला हा विषय सुरू झाला मुंबई पुणे मुंबईचा, त्यावेळेला त्याने सांगितलं की ते गाणं मला ती तुम्ही ऐकलं होतं ते परत एकदा ऐकू बघू. आणि ते अविनाशने ऐकवलं आणि मग त्याच्यावरनं आम्ही त्या ट्यूनवरनं का कळेना हे गाणं कंपोज केलं आणि त्याच्यावरती शब्द वगैरे सगळी ही प्रोसेस चालू होती. आणि डन होतं म्हणजे खरं तर की 2 कॅरेक्टर्सची स्टोरी आहे, स्मॉल बजेट पिक्चर आहे वगैरे असं सगळं सतीशने आणि एक सांगितलं गाणं होतं. आहे, ठरलेलं आणि एक होतं. गाणं आहे. सो आमचं चालू होतं आणि अचानक मी एक दिवस नाशिकला गेलो होतो त्र्यंबकेश्वरला, आणि परत येताना असं झालं की एक काहीतरी परत काहीतरी थॉट डोक्यात मध्ये यायला लागला होता की जो हा होता कधी तो त्याची ट्यून होती. आणि रात्री 12-12:30 वाजता गोरेगावच्या ट्रेननं मी दादरवरनं परत आलो, इकडे घरी आलो माया. आणि मग मी अविनाशला फोन केला, म्हटलं आव्या उद्या आपण भेटूयात, जरा एक नवीन ट्यून वाटते मला, कशी वाटते बघूया. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या सिटिंग रूम वरती बसलो, आम्ही ती म्हणजे आम्ही जसं स्क्रॅच आम्ही एक लेआउट करतो तसं ते त्याचा ट्यूनचा केला. आम्ही म्हटलं की मस्त वाटते, छान वाटते, आपण ऐकूयात सतीशला. गोष्टी गाण्यांच्या. सतीशला ऐकवली. सतीश म्हटलं पण आपलं गाणं तर झालं डन, आता काय म्हणजे कुठे हे येणार. मी म्हटलं हे बघ ही जी आहे ना ही कवितेच्या जागी येऊ शकते असं मला वाटतं. सुंगचीची जी कविता अविनाश म्हणलं, कारण याच्यामध्ये तो फील जास्त आहे. कारण म्हणलं जे डोक्यात येते मला गाण्यामध्ये ती की कधी तू मला पावसाचा विजेसारखी वाटतेस, सळसळत्या धाऱ्यांसारखी वाटतेस, किंवा असे सगळे नेचर मध्ये जास्त ते वाटतंय मला इमेजरी सगळ्या गोष्टी. तो म्हणला बरं ठीक आहे मग रंगा किंवा कोण तुला लिरिसिस्ट कोण वाटतंय याचं. मी म्हटलं रंगाबरोबर ट्राय करू, श्रीरंग गोडबोले बरोबर. तर म्हटलं आम्ही तो एक ड्राफ्ट केला आणि मग त्याच्यानंतर ऐकवलं आणि मग निर्माते आणि सतीश दोघंही कन्व्हिन्स झाले आणि ते म्हटले की येस हे ते गाणं वाटतंय तिथे छान वाटेल, हे सिंहगड वरती आपण शूट करतोय. आणि मग ते गाणं तिथे झालं. सो कधी कधी यू नेव्हर नो की एखादं गाणं काय म्हणजे ही प्रत्येक गाण्याची खरं तर डेस्टिनीच असते असं म्हणू शकतो आपण. की जे गाणंच खरं तर कोणाच्याच डोक्यात नव्हतं ते गाणंच आज किती जवळपास 12-13 वर्ष होऊन गेली. 2010 मध्ये आला होता पिक्चर. म्हणजे तेच आहे की ज्या चित्रपटात खरं तर त्या गाण्याला स्थानच नव्हतं तिथे ते स्थान पटकावून गेलं आणि हिट झालं. हा म्हणजे आजही ते प्लेलिस्ट मध्ये आहे लोकांच्या. आजही अनेक जण आम्हाला सांगतात की आमचं ना आता आमची हे 2 पिल्ली आहे, आमचं या गाणं ऐकून झालं होतं. आणि विश्वजितनी सांगितलेला किस्सा खरं तर का कळेनाचा असा त्याच्यात एक गंमत होती. म्हणजे की जेव्हा ही ट्यून पियानोवरती मी वाजवली तेव्हा आम्हाला दोघांनी असं नंतर वाटायला लागलं की खूप सिम्पल वाटते ट्यून, तर आपण थोडंसं त्याच्यात जॅझ कॉर्ड्स असं ऍडेड कॉर्ड्स वगैरे आपण असं करूयात. पण सतीशला एकदाच त्यांनी ऐकली होती ती ट्यून, एकदाच ऐकली होती ट्यून. आणि जेव्हा आम्हाला वाटलं तो आता विसरला असणार नक्की, कुठे त्याच्या लक्षात राहणार आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये अशा ऍडेड कॉर्ड्स वगैरे केला. तो म्हणला हे ते गाणं नाहीये आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी बदलले. ते काय बदलले मला माहिती नाहीये, पण तुम्ही याच्यात काहीतरी बदललं, ते हे गाणं नाही. भयंकर भयंकर. आणि मी म्हटलं अरे काहीच नाही बदललं, आम्ही ऐकायलाच तयार नव्हतो, हेच आहे ते हेच आहे. मग त्यांनी ते
गाऊन दाखवली आम्हाला, अशी ओ, ट्यून होती. मग अच्छा. कुठेतरी असा एक एक आम्ही दोघं कन्व्हिन्स झालो की नाही, खूप रिकॉल आहे, एकदा ऐकून जर का सतीशला लक्षात राहते ट्यून आणि तो इम्पॅक्ट त्याच्यावरती एवढा आहे, तर आपण पुढे ते गाणं करूयात. त्याचे पण शब्द पहिल्यांदा ट्यून होते आणि खूप दिवस शब्द कसे असावेत, म्हणजे किती लिरिकल असावेत, किती कंटेम्पररी असावेत, किती मॉडर्न किंवा कसे असावेत, ह्याच्यावरती आमचा विचार चालला होता. आणि हा मुखडा विश्वजितला सुचला होता, अच्छा. का कळे ना बरं. कोणत्या क्षणी हरवते मन कसे, आणि तो इतका पटकन त्याला सुचला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंही कन्व्हिन्स होतो, तर अक्षरशः इमिजिएटली सतीशला फोन केला की सतीश तू ताबडतोब ये, याचा मुखडा सापडलाय. आणि पुन्हा एकदा ते पिक्चराइज जे झालंय त्यामुळे स्वप्नील आणि मुक्ता असे आपल्या डोळ्यासमोर येतात त्या गाण्याने. ऍक्च्युली म्हणजे खरं सांगतो तुम्हाला की आम्ही पिक्चरची जेव्हा स्टोरी वगैरे सगळी सतीशनं सांगितलं होतं, तेव्हा तो पहिला दुसराच पिक्चर होता. सतीश वॉज ऑल्सो स्ट्रगलिंग, म्हणजे एक वेगळा, खरं तर त्याला थ्रिलर, असंभव, गैरमुळे थ्रिलर हा त्याचा जॉनरा होता आणि कम्फर्ट झोन होता. आणि रोमॅन्टिक फिल्म करतोय हा, त्याला पण तो एक मोठा स्ट्रगल होता, आमचा पण होता. आणि होणार की नाही, दोनच कॅरेक्टरची फिल्म. मुक्ता नवीन, स्वप्नील चे झाले होते, पण तरी सुद्धा एक रोमॅन्टिक हिरो म्हणून त्याचा मला आणि वाटतं त्यांची पहिलाच पेअर होता पण तो. त्या पिक्चर first पासून time तयार ते. झाली. अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होत्या. आणि अचानक तो रिलीज झाल्यानंतर म्हणजे एकदम सगळं चित्र बदलून गेलं. खरंच आहे. सो ही एक डेस्टिनी असते बरोबर. प्रत्येक कलाकृतीची. खरंच तसं आहे. ते झालं त्यावर. पण मला असं वाटतं तेही गाणं आपण ऐकूया, कारण अतिशय सुंदर गाणं आहे आणि अनेकांच्या रोमॅन्टिक आयुष्याची साक्षीदार असणारं असं हे गाणं आहे. त्यामुळे ऐकूया आपण ते. आकळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. आकळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. मला वाटतं हे तुमचंच गाणं आहे. बंध जुळती, तुमचे बंध जुळले आणि गोड नाते जन्मांतरीचे, असं कुठेतरी झालं असं म्हणायला हरकत नाही. पण हे निभावणं फार कठीण असतं. म्हणजे संगीतकार म्हणून दोघांनी एकत्र येणं, आपल्या आपल्या सांगीतिक संकल्पना सादर करणं आणि ते निभावणं, हे खूप कठीण असतं. तर असं तुम्हाला कधी आव्हानात्मक नाही का वाटलं? थोडक्यात भांडणं झाली नाहीत का तुमची? नाही, आमची भांडणं खरं तर रोज होतात. रोज भांडण होतात, बरोबर. पण ती क्रिएटिव्ह भांडणं हा. असतात. म्हणजे उदाहरणार्थ का कळेना मधला फर्स्ट म्युझिक कसं असावं, तर समजा मला वाटलं की ते थोडंसं इंडियन कल्ट सारखं असावं, त्याला वाटलं की नाही त्याच्यामध्ये सोप्रानो सॅक्स असावा किंवा बॅकिंग वोकल्स असावे, तर मग ते नाही असंच असायला पाहिजे. मग आम्ही काय करतो, आम्ही दोघंही आपापली व्हर्शन्स तयार करतो आणि मग ती आम्ही दोघंही ऐकतो आणि प्रामाणिकपणे ठरवतो की काय बेटर वाटतंय किंवा त्याच्यातलं बेस्ट ऑफ द बोथ जे असेल ते फॉर्म करतो. पण मला असं वाटतं की कधी कधी खूप जास्त पण भांडणं होतात क्रिएटिव्ह लेवलवरती, पण मग 5 मिनिटानंतर चहाच्या टपरीवरती गेलो की सगळं विसरून आम्ही बॅक टू आवर फ्रेंडशिप असतो. करेक्ट. दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट आवर करेक्ट आहे. आणि हे खरंच आहे, टिकवणं मुश्किल असतं. विश्वजित काय सांगणार? नाही, खरंच आहे. म्हणजे प्रत्येक कलाकार स्वतःचा एक वेगळा विचार घेऊन जगत असतो त्याच्या कलेशी. आणि आणखी एक गोष्ट असते की श्रेय
म्हणजे ह्याच्यात असं आहे ना की तुम्ही दोघांनी मिळून कंपोजिशन केलंय, पण नाही नाही ह्यातलं हा पीस आहे ना, हा हे श्रेय माझं आहे, हे हे कधी नाही का मध्ये नाही, आलं? असंही कधीच झालं नाही. हां. याचं एकमेव मला असं कारण वाटतं की तो जो इगो असतो, जो हा डोकावून तुम्ही म्हटलात ते की Correct. श्रेयवाद जो होतो, तो आमच्या दोघांतही नॅचरलीच नाहीये की चांगलं वाटलं तर ते चांगलं जास्त अप्रिशिएट करण्याकडे आम्ही जास्त दोघांचाही एकमेकांच्या बाबतीत कल असतो की अरे नाही चांगलं आलंय, मस्त झालंय, धिस शुड बी प्रेझेंटेड, हे आपण पुढे न्यायला पाहिजे, हे डिरेक्टरला ऐकवायला पाहिजे. आणि जर समजा जसं अविनाश म्हटलं तसं मतभेद असतीलच, तर कधी कधी काय होतं की आम्ही त्याच्यावरती एक कन्व्हिक्शनचं पॉवर कोणाची किती आहे याच्यावरती एक पण चेक करतो की नाही 3 दिवस झाले 4 दिवस झाले तरी मी माझ्या त्याच विचारावरती आहे, मला दुसरा विचार नाही दिसत त्याच्यामध्ये किंवा ह्याला नाही दिसत आहे, तर त्या विचाराशी स्ट्रिक्ट राहतो आम्ही, चिकटून राहतो आणि ते प्रेझेंट करायचं ठरवतो डिरेक्टरला किंवा जो कोण निर्माता, आम्हाला ज्यांना ऐकवायचं असतं आम्हाला डिरेक्टरलाच ऐकवायचं असतं, बरोबर. तर त्याला ऐकून काय रिॲक्शन येते ते बघतो. आणि जर असं झालं की नाही बाबा ते डिरेक्टरला पण कन्व्हिन्स झालं, टीमला कन्व्हिन्स झालंय प्रोडक्शनच्या, सो दोन्ही बाजूने एक तर मुळात करताना सुद्धा तो स्वतःचा इगो बाजूला ठेवतो आणि नंतर सुद्धा जेव्हा एखादं ऍक्सेप्ट झालेलं असतं, कदाचित मी कन्व्हिन्स नसेनही त्याला किंवा हा कन्व्हिन्स नसेलही, पण ते ऍक्सेप्ट झालंय, दॅट मीन्स देअर इज समथिंग, करेक्ट. त्याच्यामध्ये काहीतरी वर्क होण्याचे चान्सेस आहेत. हे मला वाटतं सगळ्याच जोड्यांनी काम करणाऱ्या लोकांमध्ये ते असावं, असतं, तरच ते टिकून राहतं. आणि म्हणजे प्रसंगी 2 पावलं मागे येण्याची प्रत्येकाची तयारी हवी जर गरज पडली तर, जसं आता तुम्ही उल्लेख केला. ऍब्सोल्युटली. गोष्टी गाण्यांच्या. भरपूर भांडणं झाली आहेत आणि ते गाणं झालं. असं कोणतं गाणं, कदाचित ते गाणं जास्त चांगलं झालं असेल का? असंही कधी झालं का? म्हणजे भरपूर विचार झाला त्या विचार, हां. गाण्यावर मला वाटतं- आणि उलट सुलट विचार झाला आणि Right. मग ते गाणं झालं, असं कुठचं गाणं? रादर एक गाणं होतं जे क्रॅकच होत नव्हतं, हा. क्रॅक होतच नव्हतं. बर. आणि प्रेमाची गोष्ट म्हणून फिल्म होती हो. आणि मुंबई पुणे मुंबई खूप गाजल्यामुळे आम्हाला नॅचरली सगळे जे चित्रपट ऑफर होत होते ते फक्त रोमॅन्टिकच होत होते. अच्छा. हा. कारण की ती गाणी एक खूप वेगळा टर्न देणारी होती इंडस्ट्रीला, त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की रोमॅन्टिक गाणीच फक्त हे लोक करू शकतात. त्यामुळे खूप सारे रोमॅन्टिक फिल्म्स आमच्याकडे येत होत्या. प्रेमाची गोष्ट ही सुद्धा एक रोमॅन्टिक फिल्म होती, पण Correct. त्याच्यामधलं जे गाणं होतं ते एक मॅच्युअर्ड लव्ह होतं. आता ते का कळेना आणि कधी तू पेक्षा खूप वेगळ्या प्रकारचं गाणं होतं. त्याची ट्यून आणि एक बेसिक विचार सतीशला खूप आवडला होता, पण त्या गाण्याचे शब्द काही केल्या क्रॅक होत नव्हते. अच्छा. आणि असं झालं की आता 4 दिवसानंतर शूट लावलेलं आहे आणि अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाडगे त्याच्यामध्ये होते आणि अतुल कुलकर्णी यांच्या तारखा म्हणजे पुढे मिळण्याचे प्रॉब्लेम्स होते, तर ते गाणं त्याच काळामध्ये शूट करायचं होतं. 4च दिवस उरलेले होते, गाणं क्रॅक झालेलं नव्हतं. सतीश खूप चिडून गेला होता आमच्यावरती की 1 महिना तुम्ही मला देताय, गाणं अजून झालेलं नाही, माझ्या मनासारखे शब्द नाही मिळालेले अजून. आणि अश्विनी शेंडेनी हे गाणं लिहिलंय. तर अश्विनीने सुद्धा ही गोष्ट सांगितली होती सांगितली की तिला ते गाणं सुचत नव्हतं ते गाणं खूप वेळ. आणि मग ती म्हणली की तू पियानोवरती बस आणि विश्वजित गिटारवरती आणि आम्ही ना 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 अशी एक ट्यून मग आधी ट्यून बांधली गेली होती. आणि मग तिला पहिली ओळ छान सुचली की ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा. आम्ही तिघही कन्व्हिन्स की कमाल झालीये. पण क्रॉसलाईन पुढे तर ना जो कागद होता, ज्या कागदावर तिने ही कविता लिहिली होती, तर त्याच कागदाची कविता झाली होती. जो कोरा कागद होता त्याचीच कविता झाली होती. So, कोऱ्या कागदाची कविता. कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी म्हणून नेक्स्ट लाईन जी आली क्या बात ती है. त्याच ह्याच्यातनं आली आणि वाह. ती इतकी नॅचरल आली होती खरंय. की ह्याच्या मागची स्टोरी खरं कोणालाच माहिती नसेल की सेकंड लाईन कोऱ्या कागदाची हो ना. कविता अन जशी व्हावी कुठं आली लाईन ना, तर ती इथनं आली ऍक्च्युअली की खूप दिवस हे गाणं होत नव्हतं. करेक्ट. आणि तिने ते इतकं सहजपणे लिहिलं कोऱ्या. आणि नंतर जसं म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा अवघड गणिताचा पेपर एक आपल्याला उत्तर आल्यावरती, म्हणजे तसं माझ्या सगळ्यात झालेलं सोपा होऊन गेला. नाहीये, सोपा पेपर मला गणिताचा कधी झालेला नाही, पण बरोबर. तो त्या बाबतीत झाला होता करेक्ट की करेक्ट. एकानंतर असं वाह. सगळं ते गाणं. हा म्हणजे ह्या गाण्याच्या बाबतीत असं चॅलेंज सांगू शकतो की हे गाणं लिहिलेलं आधी होतं का कंपोज आधी केलेलं होतं
यातलं नक्की कोणालाच कळणार हा. नाही. इतके सुंदर शब्द त्याचे खरंच आहे. अश्विनीनं लिहिले की जर तुम्ही ते गाणं वाचलं तर ती एक कविता वाचते, बरोबर, ते बरोबर. गीत वाटतं. आणि बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळात जे चालायचं की आधी गाणं लिहून काढलं जायचं, गदिमा सगळं लिहायचे गाणं आणि मग ते आणि मग बाबूजी त्याला त्याला चाल लावायचे. संगीत किंवा द्यायचं. बऱ्याच संगीतकारांचा हा हे होता की गीतकार आधी लिहायचा, त्याच्यावर विचार पक्का व्हायचा आणि मग ते मांडलं जायचं. या गाण्याच्या बाबतीत असं होतं की ते उलट होतं खरं तर, की ट्यून आधी बांधलेली होती आणि नंतर त्याच्यावरती शब्द लिहिले अश्विनीने. वा, आणि ते इतके सुंदर लिहिले खरंच की आहे. त्याचं लिरिक्स लॉन्च केलं गेलं पहिल्यांदा हो मराठीत. करेक्ट करेक्ट. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की म्हणजे पिक्चर फिल्म लॉन्च होते किंवा हा. गाणं लॉन्च होतं, हा. पण शब्द लॉन्च झाले शब्द पहिल्यांदा. launch झाले. आणि Yes. त्यावेळेला मला वाटतं बुकमार्क्स किंवा हो, मग अशा पण याच्यामध्ये. काही काही गोष्टी होत्या की ज्याच्यावर त्या 2 ओळी लिहिल्या गेल्या ओल्या लिहिल्या सांज गेल्या. आणि वेळी. पहिल्या आठवड्यामध्ये हे गाणं हिंदीतल्या सुद्धा सगळ्या गाण्यांच्या पेक्षा वरती होतं. वा. पहिला आठवडा हे गाणं या खूप म्हणजे मला असं अनेक वाटतं की विक्रम मोडले अनेक कदाचित. विक्रम मोडले या गाण्याने. आणि आम्हाला दोघांना पहिली अवॉर्ड्स मिळण्याची सुरुवात हो, या खऱ्या गाण्याने अर्थाने पण या हो. गाण्याने झाली. इतकी अच्छा. सगळी त्या वर्षीची अवॉर्ड्स आम्हाला मिळाली होती. फिल्मफेअर त्यावेळेला सुरूच झालेलं नव्हतं, पण बाकी अदरवाईज सगळी सगळी अवॉर्ड अवॉर्ड त्या गाण्याला. या मग गाण्याला इतका मिळाली. अवॉर्ड विनिंग गाणं आहे तर ते ऐकल्याशिवाय आपण जरूर. पुढे कसं जाणार. पेश किया जाए. येस. रे ना रे ना ओल्या सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळ ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना आभाळ खाली झुके पावलांखाली धुके आभाळ खाली झुके पावलांखाली धुके सुख है नवे सलगी करे का सांगना ओल्या सांज वेळी पुणे सावलीस बिलगावी तशी तू जवळ ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना सारे जुने दुवे जळती जसे दिवे पाण्यावरी जरा सोडून देऊया माझी ही आर्जवे पसरू नका जवे जातील या नव्या वाटेवरी तुझ्या रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे पुसूया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळ ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना बात आहे. वा. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला पाडगावकरांच्या 2 ओळी आठवल्या. त्यांनी बोलगाड्यांमध्ये जसं म्हटलंय की कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं
ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. क्या बात है तर कुठेतरी हे या सगळ्या कलेशी जोडणारं, म्हणजे मी अगदी सुरुवातीपासून जसं म्हटलं होतं की कोणती तरी कला आपल्यामध्ये असली पाहिजे, ती कलाच आपल्याला जगवते आणि कसं जगायचं हे शिकवते. खूप खरी त्यामुळे पाडगावकर म्हणतात तसं सांगा कसं जगायचं हा भाग आहेच, आणि तोच धागा कुठेतरी आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असतो. खरं तर तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आजच्या पुरतं थांबूया आणि पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातला वेगळा विठ्ठल कसा भेटला ते ऐकण्यासाठी पुढच्या भागात परत भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.